नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावर शरद पवार यांनी दिलेले रोखठोक वक्तव्य। मित्रांनो, अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेमुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत। पण या सगळ्या चर्चामध्ये आता स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही। हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्यावर फक्त पक्षातील जबाबदार लोकच निर्णय घेऊ शकतात। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्याचा आपण पाहिलं आहे। एकीकडे शरद पवार गट तर दुसरीकडे अजित पवार गट अशी स्पष्ट विभागणी झाली आहे। याच पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, पक्षाचं विलीनीकरण होणार का, असे प्रश्न सतत विचारले जात आहे। मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की या निर्णयात बाहेरच्या कोणत्याही नेत्याचा हस्तक्षेप त्यांना मान्य नाही। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत एक वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी ही कडक भूमिका घेतली आहे। यामुळे आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे ट्विस्ट येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत नेमकं काय घडणार हे येणारा काळच ठरवेल। पण सध्या तरी शरद पवार यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे, हे मात्र नक्की। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।